धम्मपदातली 61वी गाथा बालवग्गो दुसरी गाथा. चरं चेन्नाधिगच्छेय सेयं सदिसमत्तनो एकचर्यं दृढं कैरा नत्थी बाले सहायता. इंटरेस्टिंग गाथा आहे. हम्म. आणि त्याचा अर्थ असा आहे. आता चरंगचे म्हणजे चालत असताना, फिरत असताना, कुठे काहीतरी शोधत असताना, शोधात आपण कुठेतरी जेव्हा जातो, माहीत नसतं तेव्हा आपण काय करतो, कुणीतरी आपल्याबरोबर असावं, कोणाचं तरी कोणाचा तरी आधार घ्यावा, मार्गदर्शन घ्यावं, कोणाचं तरी ऐकावं, असा कोणीतरी असेल ज्याला माहिती आहे मला जिथं जायचंय तिथं. तर अशा अर्थाने हे फिरत असताना आहे. तर अर्थ असा केलाय, फिरत असताना किंवा चालत असताना आपल्यापेक्षा श्रेष्ठ, आपल्यापेक्षा श्रेष्ठ किंवा आपल्या समान बरोबरीचा सोबती मिळाला नाही तर दृढपणे एकट्याने चाला फिरा. मूर्ख माणसांची संगत चांगली नाही. त्याचं सहाय्य घेणं चांगले नाही. काही अर्थ बरोबर पण आहे, काही बरोबर नाही पण. काही अर्थ बरोबर आहे, काही अर्थ बरोबर नाही. म्हणून दुसरं आपण एखादं पाहू आपण. एक लाडांचं एक हे आहे. त्याच्यात काय सांगितलंय? चरंग ते नाधी गच्छय. हा, संचार करीत असताना. आता यांनी चरंग म्हणजे संचार, म्हणजे फिरत असताना, चालत असताना. संचार करीत असता जर आपल्यापेक्षा श्रेयस्कर किंवा आपणा सदृश, आपल्यासारखा असा सोबती मिळाला नाही तर एकटेच फिरण्याचा दृढ निश्चय करावा. मूर्खांशी संगती नको, असा एक त्या लाडांनी अर्थ केलेला आहे. आता शब्दांचा अर्थ आपण एक एक पाहू. एक एक शब्दाचा. चरंगचे म्हणजे विचरण करते समय, म्हणजे चालत असताना, संचारण करताना, संचार करत असताना, विचरण करते समय. सेयंग म्हणजे श्रेष्ठ, श्रेष्ठतर म्हणजे आपल्यापेक्षा श्रेष्ठ. सदिसमत्तनो, स स्व स्वतः सारखा म्हणजे आपल्यासारखा दुसरा. अत्तनो म्हणजे आपण, सदिस म्हणजे स्वतः आपल्यासारखा. दिस म्हणजे आता ऍक्च्युअली दिस म्हणजे दिसणं असा पण अर्थ होतो, पण आपल्यासारखा असणारा, आपल्यापेक्षा श्रेष्ठ किंवा आपल्यासारखा असणारा. न अधिगच्छेय नाही मिळाला तर, न मिले तो. दळहंग, दळहंग म्हणजे दृढ. दळहंग म्हणजे दृढ, आपण मराठीत त्याला दृढ म्हणतो. आत्मविश्वास दृढतेनं. दळहंग दृढतेनं. एक एकचर्यंग, चर्यंग म्हणजे परत चालणे, म्हणजे एकटंच चालावं, एकट्यानेच विचरण करावं, एकट्यानं पुढे जावं. कारण बाले म्हणजे बाल म्हणजे, आणि बाल म्हणजे मूढ असा अर्थ केलाय. त्या मूर्ख म्हणतात. तर मला मूर्ख शब्द आवडत नाही, कारण तो इन्सल्टिंग वाटतो. आपल्या मराठी भाषेत तरी इन्सल्टिंग आहे तो. आपण कोणाला सहज मूर्ख म्हणत नाही. मूर्ख म्हटलं तर तो रागावतो आपल्यावर, म्हणजे तो वादाचा मुद्दा होतो.
मराठीमध्ये मूर्ख किंवा हिंदीमध्ये सुद्धा मूर्ख, मूरख असं कोणी कोणाला म्हटलं तर ते खपवून घेतलं जात नाही. त्यामुळे तो आदरार्थी शब्द नाही. कारण इथं बाल म्हणजे अज्ञानी माणसाचा, बाल म्हणजे नासमज किंवा गैरसमजात असताना किंवा समजतच नाही, याचा संबंध, बालचा संबंध अंडरस्टँडिंगशी आहे, समजाशी आहे, अज्ञानाशी आहे. अज्ञानाशी आहे, नॉट नोईंग, कळत नाही त्याला. म्हणून बाल हा शब्द मूर्ख अशा अर्थाने मला वापरायला तरी नाही आवडत. अज्ञानी व्यक्ती, अविद्याग्रस्त, आपण ज्या विषयाला महत्त्व देतो तो सतीमध्ये नसलेला, भानावर नसलेला, अजागृत, त्याला समजत नाही. जो अजागृत असतो, जो भानावर नाही, त्यालाच समजत नाही. किंवा भानावर नसतो, त्याचा गैरसमज होत असतो किंवा अजिबात समजत नाही. गैरसमजामध्ये काहीतरी समज असतो पण तो चुकीचा असतो. म्हणजे समज, गैरसमज, नासमज असं ते दोन तीन टप्पे त्याचे पडतात. तर त्या तो तो ती बाल अवस्था आहे. बाल अवस्था आणि बाल्यावस्था याच्यात फरक आहे. बाल्यावस्था म्हणजे आपण बालक म्हणतो, लहान लहान लहान, म्हणजे बाळापासून तर ते जोपर्यंत ते बालपण आहे तोपर्यंत त्याला आपण बालक म्हणतो. कारण तो बाल आहे. आणि बाल का म्हणतो तर त्याला समजत नाही. की आता आजकाल का हे असतं ना, आता काही मुलांचा, बालकांचा पण IQ आश्चर्यकारक असतो. म्हणजे त्यांचा बुद्ध्यांक जो असतो काही लहान मुलांचा पण, तो खूप जास्त असतो. म्हणजे ते लहानपणी हुशार असतो. तर आपण म्हणतो की म्हणजे मोठ्या माणसाला एवढी समज नाही एवढी याला आहे, तर त्याला बाल म्हणता येणार नाही. तो बालक आहे पण बाल नाही. प्रत्येक युनिक आणि वेगळं, अद्वितीय असं ते एक हे आहे, ती मनोवस्था आहे. त्याचा संबंध त्याच्या जडणघडणीशी किंवा त्याच्या जीनशी, आपण म्हणतो जीन, किंवा त्याचे ज्या परिस्थितीत त्याचे आई वडील किंवा त्याचे मागचे अशा काही गोष्टी ज्या असतात, ज्या जीन्स म्हणतो आपण, संस्कार. संस्कार, संस्कार पण नाही, पण एक मूळ मूळ जे संस्कारक्षम जे चित्त आहे, ते थोडस प्रगत आहे, आधीच जागृत आहे ते, असं असू शकतं. म्हणजे आता हे जे अं, महापुरुष मोठाले लोक जे असतात, त्यांचं ते काय म्हणतात, ते मुलाचे पाय पाळण्यातच दिसतं असं म्हणतात ना. तर ते लहानपणी ते त्यांचं वागणंच वेगळं असते. म्हणजे आपण बुद्धांचं आपण पाहतो ना की आता लहान असताना त्यांचे वडील शेतामध्ये नांगर त्यांनी धरलेले होते. कारण तो एक जो काही सण साजरा करतो त्याच्यामध्ये राजाला पण नांगर धरावा लागायचा. म्हणून हे पण शेतामध्ये गेले होते लहानपणी, अगदी लहानपणी. ते वय पण नव्हतं म्हणजे शेतात जाण्याचं म्हणजे काम करण्याचं वय नव्हतं. तर ते गेले असतील त्यांच्या बरोबर. तर ते ऊन होतं खूप, आणि म्हणून त्यांना सांगितलं की तू जाऊन झाडाखाली बस, सावलीला बस. सावलीला ते बसले तर काय झालं तिथे? आता काही लोक म्हणतात तिथंच त्यांना ध्यान लागलं. मला असं वाटतं त्यांची चित्तावस्था आधीच अशी आहे का ते तिथल्या तिथेच अंतर्मुख झाले.
मला कधी कधी वाटतं सती जागृतीचा म्हणजे उघड उगम जो आहे ना तो तिथं तिथं दिसतो. तो आधीच होता, पण तिथं तो दिसतो. कारण त्यांना झाडाखाली सावलीला बस म्हणल्यावर ते त्या झाडाखाली खेळत का नाही बसले. तर त्यांनी पुढे असा अनुभव सांगितला की मी बसलो आणि काय केलं माहित नाही. तेव्हा काही बाकीचं शिकले नव्हते, ते काय ते कशाला ध्यान म्हणतात आणि कशाला काय म्हणतात आणि ते बसले आणि म्हणे तिथंच मी असा उतरलो, अंतर्मुख झालो, अवेअर झालो. सती, आता आपल्या भाषेत आपण बोलतो अवेअर झालो, जागृत झालो. आणि त्याची आठवण त्यांना बुद्धगयेमध्ये येते शेवटी, जेव्हा सगळे मार्ग बंद केलेले आहेत. ध्यान मार्ग बंद, तपस्येचा मार्ग बंद, कोणता गुरु नाही, काही नाही. सगळं सोडून, पूर्ण सोडून, पूर्ण कुणाचाच आधार नाही. बाल बाल बालाचा पण म्हणजे एखाद्या प्रगत माणसाचा, त्यावेळेला प्रगत ऋषी मुनी होते म्हणतात, एखाद्या प्रगत गुरुचा, एखाद्या ध्यानी माणसाचा कोणाचाच आधार नाही. कोणाची सहाय्यता नाही. जसं इथं म्हटलेलं आहे, नथी वाले सहाय्यता. कोणाचाच अज्ञानी माणसाचा तर आधार घेऊच नाही. जर आपल्याला काही सापडत नसेल कोणाकडून, तर ते नाही सोडून द्यायचं ते. तर सिद्धार्थ गौतमांनी ते सोडून दिलं तिथे बुद्धगयेमध्ये सगळंच. आणि एकटेच उतरले. एकट्याच्या संपर्कात आले ते, आपल्या स्वतःच्या संपर्कात आले. आपल्या स्वतःच्या जीवनातच जणू काय त्यांनी त्यांनी ते काम दृढतेनं, आत्मविश्वासानं हातात घेतलं. आणि त्याची परम अवस्था, अंतिम अवस्था, ज्याचा परिणाम बुद्धत्व आहे, अरहत पद आहे, बुद्धत्व आहे, प्रज्ञा आहे, विमुक्ती म्हणजे दुःखमुक्ती आहे, ज्याचा तो परिणाम झाला, ती साधना त्यांनी केली. तर तिथं सम्यक संबुद्धत्व प्राप्त झालं, म्हणजे संपूर्ण जागृत अवस्था प्राप्त झाली. म्हणजे जागृतीच्या आधारावर त्यांनी संपूर्ण जागृतीची अवस्था प्राप्त केलेली आहे. पण ते असं म्हणतात की सुरुवातीला मला हे कपिल वस्तूतलं हे जे अं, झाडाखाली बसणं आहे, ते आठवलं म्हणे मला. सावलीला बसलेत आणि तर त्याची आठवण तिथं झाली आणि त्यांना असं वाटलं का तोच तोच तर आरंभबिंदू नाही, तिथूनच तर सुरुवात नाही. म्हणून ती तिथून सुरुवात केलेली आहे. म्हणजे मधला सगळा काळ जो आहे ना, हे जणू काही त्याच्यावर फुली मारली त्यांनी नाही. आपला मार्ग आपल्याला शोधावा लागतो, असा त्याचा अर्थ आहे. आपण वि आपण एक माहिती नसल्यामुळे किंवा आत्मविश्वास नसल्यामुळे, जे काय असेल ते, तसा शोधाचा स्वभाव नसल्यामुळे, धाडस नसल्यामुळे, तशी चित्तावस्था पूर्वी आधी नसल्यामुळे, मनोवस्था तशी नसल्यामुळे आपण नेहमी आधार शोधतो. ते हे काम आधारावर नाही चालत. विमुक्तीचं, दुःखमुक्तीचं काम हे आधारावर चालत नाही. हे स्वतंत्र काम आहे. म्हणून अत्तदीप भव, हे स्वतःच करावं लागतं. पण जोपर्यंत स्वतः करण्याची स्वयंप्रेरणा होत नाही, तोपर्यंत आपण आधाराने चालतो. कोणाचा तरी आधार पाहतो, ही व्यावहारिक गोष्ट आहे, सगळ्यांच्याच बाबतीत घडते. तशी ती सिद्धार्थ गौतमांना पण ती करावी लागली, ती तसा प्रयत्न त्यांनाही करावा लागला. कारण जीवन जरी स्वतंत्र असलं तरी परावलंबी पण आहे ते.
स्वतंत्र आणि परावलंबी असं दोन्ही गोष्टी आहेत. कारण स्वावलंबी जीवन हे स्वावलंबी कधीच नसतं, कधीच नाही. आणि आपल्याला असं समजा वाटत असेल का नाही मी 100% स्वावलंबी आहे, तर मग आता मोबाईल किंवा कॉम्प्युटर बंद करून टाका, की आपण स्वावलंबी आहोत तर. नाही. अवलंबून असणं, कशावर तरी अवलंबून असणं, हे जीवनाचं लक्षणच आहे. आपण जन्माला पण आलो हे काय स्वतंत्रपणे नाही आलो, हा माझा मीच आलो असं नाही. ते काहीतरी कार्यकारण भाव आहे. आणि असेच आपण नाही वाढलो, असेच जन्माला आलो नाही, आणि असेच वाढलो नाही, आणि असेच इथपर्यंत आलो नाही, आणि असेच इथून पुढे जाणार नाही. असेच जाणार नाही. कशाच्या तरी आधारावरच चालावं लागतं. खुर्चीत बसलोय मी, बसलोय. कुणीतरी बनवलेल्या खुर्चीत बसलोय. कुणीतरी तयार केलेलं हे डिव्हाइस, साधन मी वापरतोय. कुणीतरी तयार केलेला चष्मा मी वापरतोय. कुणीतरी तयार केलेला कंगवा मी वापरलाय. कुठं स्वावलंबन आहे? पण दुःखमुक्तीचा मार्ग मात्र स्वतंत्र आहे. स्वावलंबी अशा अर्थानं आहे की आपल्याशिवाय आपण स्वतःला आपल्याशिवाय दुसरा कोणी आपल्याला ओळखू शकत नाही. इम्पॉसिबल आहे ते, अशक्य आहे. म्हणून आत्ता दीपाभवा. पण तिथेही 100% स्वावलंबन नसतंच. 100% नसतं. श्वास का होईना आधार घ्यावा लागतो श्वासाचा. आणि श्वास हा आपण निर्माण केला नाही, म्हणजे परत त्याचा आधार आलाच. काया, शरीर, शरीराच्या आधारेच, कायेच्या आधारेच कायानुसती, म्हणजे कायेचा आधार आला. जाणीवांच्या आधारेच जाणीवांची सती, म्हणजे वेदनानुसती, सुखदुःख, हे काय आपण क्रिएट केलेलं नाहीत. ते नैसर्गिक आहे, जीवनाचं ते अंग आहे. आणि त्या जीवनाच्या आधारेच जीवनाचा शोध घ्यावा लागतो, म्हणजे आधारच घ्यावा लागतो. शरणन. त्यामुळे 100% स्वावलंबन असं नाही. अहंकारी स्वावलंबन नाही ते. म्हणजे एखाद्याला स्वावलंबी म्हणजे मी अहंकारानं तर म्हणत का मी हे नाही मी माझा वेगळाच आहे. नाही, कुणी वेगळं स्वतंत्र नाही, या अर्थानं. स्वावलंबी असणं आणि अहंकारी असणं याच्यात फरक आहे. स्वावलंबन हे अं, स्वावलंबन आपण नाहीत कशावर तरी स्वावलंबी आपण नाहीत कशावर तरी आपल्याला अवलंबून राहावं लागतं, हे सत्य आहे, वास्तव आहे. कारण स्वतंत्र असं काहीच नाही. म्हणून स्वावलंबन हे सत्य आहे, पण अहंकाराच्या अर्थानं नाही, मीच्या अर्थानं नाही. मी, सत्काय दृष्टी. तर अशा अनेक गोष्टींचा, एकाच गोष्टीचा विचार करता करता अनेक धागेदोरे त्याच्याशी सापडतात. आणि आता हे शोध घेत असताना कसं असतंय, तर आपण तर आता अं, सिद्धार्थ गौतमांचा कपिलवस्तूचा मुद्दा आणि बुद्धगयेतला बुद्धत्वाचा मुद्दा आता आपण थोडासा तात्पुरता बाजूला ठेवतो. तो येणारच पुढे कुठेतरी. तात्पुरता बाजूला अ, चालता चालता दिसणारे काही मुद्दे आहेत, जाणवणारे काही मुद्दे आहेत, ते आपण बोलत बोलत पुढे जातो, काही न ठरवता. काही ठरवलेलं नसतं की असं आता आपल्याला असा विचार मनात येईल, हे काय आपण आधी ठरवलेलं नसतं. जे आत्ता, करंट, सध्या, वर्तमानात जे मनात येतं तेच बोललं जातं.
आणि मनात काय येईल, चित्तात काय येईल, माहिती नाही. नैसर्गिक आहे, नॅचरल आहे. तर आता ही गाथा अं, खूप सखोल अशी गाथा आहे. फक्त मला ते बाल या शब्दाचा मला करेक्शन करावं वाटतं. जर आपल्या मनात बाल म्हणजे मूर्ख, बावळट अशा अर्थाचा तो शब्द नाही. मूर्ख आणि बावळट अशा अर्थात म्हणजे काहीच नाही. आपण दुसऱ्याला कुत्सितपणानं हिडीस पिडीस म्हणून किंवा आपल्याशी तुलना म्हणून जर आपण एखाद्याला बाल, बावळट, मूर्ख म्हणत असो, तर तो तो अर्थ इथं बुद्धांना अभिप्रेत नाही. कारण बुद्धांच्या मनात तशी भावना असणं शक्यच नाही. ते ज्ञानी अज्ञानी म्हणतील, समंजस ना समंजस म्हणतील, किंवा एखाद्याला पंडित म्हणतील, दुसऱ्याला बाल म्हणतील. एखाद्याला समजत नाही, अंडरस्टँडिंग, समज दर्शवण्यासाठी ते शब्द त्यांनी वापरलेले आहेत. की बाल म्हणजे नासमज, समजत नाही, अज्ञानी आहे, अविद्येत आहेत. आता असं म्हटलेलं आहे इथं की अशा माणसाचा आपण आधार घेणं, तर त्याचा काय परिणाम होईल. म्हणजे आपण, आपल्याला दृष्टी आहे, डोळे आहेत, मार्ग दिसतोय आपल्याला, आणि आपण एखाद्या आंधळ्याला विचारतोय की मला इकडं जायचं ते सांगा. आपलं त्याच्या डोळ्याकडे लक्ष पण नाही, आपण त्याच्याकडे पाहतोय फक्त. आपल्याला माहित नाही त्याला त्याला दिसतंय का दिसत नाही. कदाचित त्याला डोळे असतील पण दिसत नाही. आपल्याला वाटतं त्याला डोळे आहे म्हणजे दिसत असेल, आणि आपण त्याला विचारतो का मला मार्ग दाखव. आणि त्याचं आंधळेपण त्याला जर कमीपणाचं वाटत असेल, किंवा आता मग आपल्याला विचारलं म्हणजे आपण काहीतरी सांगितलंच पाहिजे, म्हणून तो सांगतो हा असं जा, आणि आपण ते ऐकतो. आपण हे तपासलेलं नाही की त्याला खरंच दिसतंय का, खरंच माहिती आहे का. तो म्हटला आहे असं जा, आपण जातो. आणि फसू शकतो. अशा अर्थात आपण अशा अंध माणसाची किंवा समज नसलेल्या माणसाचा आपण आधार घेऊ नये. असं इथं सूचित केलेलं आहे. परंतु आपल्याला आपलं भान असेल तर आपण कोणाला विचारायचं हे ठरवू शकतो. म्हणजे आपल्याला आपलंच भान नाही, म्हणजे आपल्यात पण बाल अवस्था आहे, अविद्या आहे, अज्ञान आहे, हे आपल्याला कळत नाही. म्हणजे आपण बाल असतो म्हणून बालाचा आपण आधार नॅचरली घेतो. कारण आपण ते तसं म्हणजे ठरवून आपण विचारतच नाही. आपल्याला ते कळत नाही की विचारावं का, आणि विचारलं तर कोणाला विचारावं, आणि विचारण्याची गरजच आहे का, का स्वतःच शोधावं. तर ती पण आपली बालावस्था आहे. तर असं कोणाचा आधार किंवा कोणाची सहायता घेऊ नये. त्यापेक्षा एकंचरंग, एकचर्यंग, एकट्यानं चालावं म्हणजे एकट्यानं शोधावं. दृढतेनं, आत्मविश्वासानं. आता आत्मविश्वास कोणाला असतो, तो तो पण मुद्दा आहे. दृढपणे आत्मविश्वासानं कोण चालेल, ज्याच्यात आत्मविश्वास आहे तो. आणि आत्मविश्वास कोणामध्ये असतो, ज्याला थोडंफार कळतं, ज्याच्यामध्ये थोडीफार दृष्टी आहे, थोडाफार तो जागृत आहे, थोडंफार भान आहे. तर तो त्याच्या आधारे त्याच्यामध्ये आपोआपच एक थोडासा आत्मविश्वास येतो, आणि मग त्याच्या आधारे तो पुढची वाट स्वतः चालतो. गरज पडली तर तो आधार घेऊ शकतो, परंतु तो तोडू पण शकतो, सोडू पण शकतो, आणि सोडलाय पाहिजे. कारण आपल्या जीवनाचा शोध, आपला प्रश्न हा आपल्याशिवाय दुसरा कोणी सोडू शकत नाही. त्याचा अर्थ तो अत्तदीपभव आहे. स्वतःच करावं लागतं ते. स्वतःच कायेत उतरावं लागतं, स्वतःच जाणीवा शोधाव्या लागतात, पाहाव्या लागतात, सुखदुःख पाहाव्या लागतात स्वतःच.
त्याचं कारण म्हणजे चित्त, म्हणजे त्यातल्या आशा आकांक्षा तृष्णा पाहिजे नको धावपळ लोभ द्वेष ते सगळं स्वतःच अनुभवावं लागतं, शोधावं लागतं, कारण तेच सुखदुःखाचं कारण आहे. आणि तिथंच काम करावं लागतं. तेच लक्षात आलं पाहिजे. आणि हे ते स्वतःला करावं लागतं, स्वतःलाच करावं लागतं. स्वतःलाच ते सापडू शकतं. कारण आपल्या काळात दुसरा कोणी शिरू शकत नाही ना. आपल्या जाणीवांमध्ये दुसरा कोणी शिकवत नाही, आपल्या चित्तामध्ये दुसरा कोणी शिरू शकत नाही, आपल्या मनामध्ये दुसरा कोणी शिरू शकत नाही, आपल्या डोक्यात दुसरा कोणी घुसू शकत नाही. ते आपल्यालाच शक्य आहे. म्हणून एकटं चालावं. कदाचित असं सांगायचं असेल का दुसरा आपल्यासारखा कोणी भेटू शकत नाही, असं पण 100% असा 100% आपल्यासारखं कोणीच नसतं, आपल्यासारखे आपण पण नसतो. असा पण त्याच्यात एक अर्थ दडलेला आहे किंवा वास्तव आहे ते. आपण पण काही अंशी बाल असतो, म्हणजे अनकॉन्शियस अजागृत असतो. म्हणजे आपण पण बाल असतो ना. आणि काही अंशी आपण जागृत असतो, तेवढेच आपण समंजस असतो. जेवढे जागृत असतो तेवढीच समज आपल्यामध्ये असते. तेवढंच कळतं. मग न कळणारा जो भाग आहे, अज्ञात जो भाग आहे, ती बाल अवस्थाच आहे ना. म्हणजे आपण पण स्वतःवर अवलंबून राहू शकत नाही 100%. जोपर्यंत आपल्याला आपली जागृतीची पातळी उंचावत नाही किंवा सखोल जात नाही किंवा विस्तारत जात नाही, टॉप टू बॉटम, डोक्यापासून पायापर्यंत, आतून, जोपर्यंत ती जागृत अवस्था येत नाही तोपर्यंत आपण आपल्यावर पण विश्वास ठेवू शकत नाही. कारण आपण पण भरकटू शकतो, आपण पण चुकतो, कारण आपल्यामध्ये पण बाल अवस्था आहे. या अर्थानं आपण स्वतःला मूर्ख म्हणू शकतो त्या, कारण आपण आपला अपमान केलेला तो आपल्याला चालेल, दुसऱ्यांनी केलेलं नाही चालत. मारही आपल्यातच आहे आणि बुद्धी आपल्यातच आहे. म्हणजे मूर्खपणा तो अज्ञान अवस्था, ती त्या विकृती त्याही आपल्यातच आहे आणि त्याच्यातून बाहेर पडणं हेही आपल्यातच आहे. आता पर्सनल आपल्यात नाही, म्हणजे ह्या जीवनात. त्यामुळे आपल्यासारखा दुसरा कोणी भेटला नाही तर ते सारखा किंवा आपल्यापेक्षा श्रेष्ठ. हा, आता हे आपल्यापेक्षा श्रेष्ठ असू शकतो, आपल्यासारखा तर असणं शक्यच नाही. कारण आपणच आपल्यासारखे नसतो, तर दुसरं आपल्यासारखा असेल कुणीतरी असं संभवत नाही. आपल्यापेक्षा पुढचा असू शकतो, पण तो आपल्याला कळाला तर, तो आपल्याला कळाला तर. पण आपण बहुधा काय म्हणतो की हा याच्या मागं इतके लोक आहेत आणि याच्याकडे इतके लोक जातात आणि हजारो लोक याला मानतात, तर ते आपल्याला तो आत्मविश्वास नसतो, आपण शोधत नसतो. मग आपण म्हणतो हा याच्या मागं एवढे लोक आहेत आणि याला एवढं जगभर काम करतो आणि याला एवढं ज्ञान आहे, एवढं छान बोलतो, एवढं छान मांडतो, म्हणून हा योग्य आहे. तर योग्य असेलही, परंतु आपण त्याची योग्यता तपासण्या इतकी आपणही योग्य झालेलो नसतो, तर आपण फक्त मानतो, जाणत नाही. जो जाणतो, जो जाणू शकतो, तो आधी स्वतःला जाणतो. आणि जो स्वतःला जाणत नाही तो दुसऱ्याला जाणू शकत नाही, तो फक्त मानतो. आणि तो काय पाहतो, बाहेर पाहतो की किती लोक मागं आहेत, किती लोक होय म्हणतात, होय होय म्हणतात,
नाही म्हणणाऱ्याकडे तो लक्ष देत नाही, म्हणजे तो विरोधकांकडे नाही लक्ष देत. मानणारे किती आहेत? मग मलाही मानायचे, मला बघायचे. आणि त्याच्या विरोधात असं पण होतं की मी जर याला मानलं नाही तर मग मी दुसरे विरोधक शोधतो, मग त्यांना जाऊन मिळतो आपण. म्हणजे शेवटी आपण कुठेतरी आपण असं आपल्यासारखा किंवा आपल्यासारखा विरोधक किंवा आपल्यासारखा मानणारा अशा कोणत्या तरी गोटामध्ये आपण जातो, समर्थक किंवा विरोधक. पण स्वतंत्र शोध घेत नाही, स्वतंत्र विचार करू शकत नाही. कारण तेवढं आपल्याला भान आलेलं नसतं, तेवढं कळत नसतं. तर शेवटी फिरून फिरून तिथंच येतं की एकट्यानं जरी चालायचं म्हटलं तरी आपल्याला आपल्यामध्ये उतरून, स्वतःला जाणून, स्वतःचा प्रश्न लक्षात घेऊन, समस्या लक्षात घेऊन, स्वतःची मानसिकता चित्तावस्था लक्षात घेऊनच आपण एकटे चालू शकतो आणि प्रयत्न करू शकतो आणि पोहोचू शकतो. असा याचा एकूण अर्थ निघतोय. म्हणजे चिंतन करता करता, विचार करता करता, याच्यापेक्षा आणखीन काही जास्त याच्यात जर असेल किंवा तुम्हाला लक्षात येत असेल तर तुम्ही सांगा. त्याच्यावर आपण विचार करू शकतो. मला वाटतं मला जेवढं सुचलंय तेवढं इतकं आहे. चालत असताना आपल्यापेक्षा श्रेष्ठ किंवा आपल्या समान दुसरा सोबती मिळाला नाही. सोबत असायचा नेमका सोबती, कारण आपण माणूस, आपण नेहमी सोबत शोधत असतो. सोबत सोबती शोधतो, सोबत शोधतो. कारण एकट्याला चालायला भीती वाटते, कारण आत्मविश्वास नसतो, खात्री नसते, त्यामुळं भय असतं, भीती असते. म्हणून आपण सोबती शोधतो. आणि सोबती जर आपल्याला समजला नाही, कळाला नाही, तो कसा आहे, तो खरंच सोबत करण्यासारखा आहे किंवा नाही, तर आपण डोळे झाकून त्याच्याबरोबर चालतो. मग त्याचं काय होतं ते आपलं होतं, होऊ शकतं. किंवा आपलं आपलं स्वतंत्र होतं. असं ते एक आहे की पण हे जागृत माणसाचंच लक्षण आहे की तरंगते न अधिगच्छेय तेयं सदिसमर्तनो. आपल्यापेक्षा श्रेष्ठ किंवा आपल्या सारखा दुसरा कोणी भेटला नाही वाटेत चालताना. ते एकटं चालावं दृढपणे, आत्मविश्वासानं. परंतु ज्याला समजत नाही, जो बाल आहे, त्याचा आश्रय घेऊ नये. हे जागृत माणसाचं लक्षण आहे, सतीमध्ये असलेल्या माणसाचं लक्षण आहे.